महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. वाढती महागाई, वाढती इंधन दरवाढ, घरगुती व्यावसायिक गॅस तुटवडा या विरोधात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर आणि अध्यक्ष डॉक्टर मनीष पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षा डॉक्टर श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी अलिबागमध्ये जनआंदोलन पुकारण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारद्वारे देशात वाढविण्यात येत असलेल्या महागाई विरोधात व देशभरात होत असलेल्या इंधन तुडवड्याविरुद्ध हे आंदोलन पुकारण्यात आले. रायगड जिल्हा काँग्रेसने जनसामान्यांच्या संतप्त भावना ओळखून शुक्रवारी अलिबाग शहरातील काँग्रेस भुवन येथून आंदोलनाची हाक दिली होती. या जनआंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस भुवन येथून मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या जुन्या कार्यालयासमोर आंदोलक एकत्र आले. तेथेही जोरदार घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी कमरेला माडाच्या झावळ्या बांधून एक वेगळा विरोध दर्शविला. विशेष म्हणजे या आंदोलनातील बैलगाडी लक्ष वेधून घेत होती. देशभरामध्ये इंधन दरवाढ होत चाललेली आहे. गेल्या 15 दिवसात जवळजवळ 9 ते 10 रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल महागलेलं आहे. याचा सर्व फटका गोरगरीब जनतेवरती बसतोय आणि देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे मौजमजेत आहेत आणि संपूर्ण देशवासियांना ते गुलामीसारखे आपण बघतोय. एकंदरीत त्यांना गुलामगिरीकडे देशवासियांना न्यायचं आहे. आणि आपण जर बॅनर बघितले असतील की यांच्यामुळे पुन्हा आपण जे जंगलातून आपण शहरांकडे आलो ते पुन्हा शहरांकडून जंगलाकडे जाण्याची आपल्यावरती वेळ आली. कारण इंधन मिळत नाहीये, गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, पेट्रोल पंपावरती गेल्यावरती पेट्रोल मिळत नाहीये, डिझेलसाठी गेल्यावरती डिझेलला भल्या रांगा आहेत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, कोळी बांधवांना डिझेल मिळत नाही. आणि हे सर्व करत असताना हे सरकार मस्तपैकी मस्त होऊन ते आरामात सर्व त्यांचं चाललेलं आहे. आणि अशा या भाजप सरकारच्या विरोधात आम्ही पूर्ण आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी खरगे साहेब, प्रियंका दिदी असतील आणि हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाने देशभरात हे सर्व जे इंधन दरवाढ आहे त्याच्या विरोधात, त्याच पद्धतीने हे जे आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळतात, नीटच्या परीक्षा झाल्या त्याचे पेपर यांनी फोडले, जे धर्मेंद्र प्रधान म्हणून जे मंत्री आहेत यांचा राजीनामा जिथपर्यंत घेतला जाणार नाही तिथपर्यंत आंदोलन होतील. आम्ही काँग्रेसवाले 100% जनतेच्या सोबत आहोत आणि जनतेसोबत राहणार म्हणून हे आजचं हे आंदोलन केलेलं आहे. आम्हाला या देशाने आम्हाला नागरिक हक्क दिलेला आहे. नागरिक हक्काच्या मध्ये आम्ही देशाचे सहभागी आहोत, या देशाच्या नफ्यामध्ये सहभागी आहोत. आम्हाला ह्या देशाने प्रगती शिकवलेली आहे. भाजप सरकारने हे गेल्या 2014 पासून आम्हाला अधोगतीने घेऊन चाललेलं आहे. आणि आज जो राजा भाऊने वेश परिधान केलेला आहे हे त्या द्योतक आहे की आम्ही आता पुन्हा जंगलाकडे जायला लागलो. आम्ही आमच्या गावात, आमच्या आजूबाजूच्या गावांना, सगळ्या गावाच्या भगिनींना सूचना दिल्या आहेत की आपली ज्या पावसाळ्यासाठी सिलेंडर मिळण्याची खात्री नाही, आपली लाकडं काय गोळा करून साठवून ठेवा. पावसाळ्यामध्ये काय तुमच्यावर वेळ येईल सांगता येत नाही. आमच्याकडचे शहरा भागातले, निमशहरी भागातले लेबर सिलेंडर नाही म्हणून पळून गेले. हॉटेलमध्ये सिलेंडर नाही म्हणून जेवण मिळत नाही, लेबर कामगारावर पळून गेला, कामगारावर मिळत नाही. इथं स्थानिक लोकांना लाईन लावून सिलेंडर मिळत नाही. काय करायचं? अशा वेळी हे आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या सरकारला जाब विचारणे आंदोलन केलेलं आहे. आम्हाला अशा आशावाद आहे की या आंदोलन तरी या लोकांना न्याय देईल, असं सरकार या लोकांना न्याय देईल अशी आम्ही अपेक्षा आहे. धन्यवाद. मोदीजी या इंधन दरवाढीबद्दल गांभीर्याने ते लक्ष देत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय. अशा गोष्टींचं जर समर्थन महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्या ठिकाणी आवर्जून आम्ही सांगतो, आम्ही फडणवीस सरकारचा सुद्धा त्याहून जास्त निषेध करतोय. कारण का आज महाराष्ट्र हे औद्योगिकरणाचं क्षेत्र आहे. अशा ठिकाणी जर बाहेरून येणाऱ्या कामगाराला जर गॅस मिळत नसेल तर तो पोटा पाण्यासाठी काय करेल? तो पुन्हा एकदा जाईल. आज आपण पाहिलं या ठिकाणी माझे दोन बंधू राजाभाऊ आणि डॉक्टर मनीष यांनी सांगितलेलं आहे की आज आपलं युग हे प्रगत युगाकडे न जाता अश्मयुगाकडे जात आहे. आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीची प्रगती जर मोदी सकाळी 8 वाजता मन की बात सांगत असेल तर मला त्या गोष्टीचा खेद वाटतो की माझ्या महिला भगिनींच्या, माझ्या कामगारांच्या, माझ्या युवकांच्या मनातली गोष्ट जर ते ऐकत नसतील तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करते की सर्वांनी त्यांच्या मन की बातचा जाहीर निषेध केला पाहिजे. आपल्या माध्यमातून एवढंच सांगते की मोदीजी जागे व्हा, जनता तुम्हाला सोडणार नाही. आणि फडणवीस सरकारला एवढंच सांगेन की महाराष्ट्रातली जनता ही सजग आहे आणि जागरूक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.